अगर आप हमारे चैनल पर नए हैं तो आप हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें, लाइक करें, बेल आइकॉन के बटन को दबाएं ताकि तुरंत आप तक ऐसे अनुभव और मानव धर्म परिचय पहुंच सके और आप इन वीडियो के द्वारा आप अपने मानव जीवन को अच्छा बना पाए। आईची ममता महात्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताची प्राप्ती केली आणि तेव्हापासून ते भगवंताच्या प्रती लोकांना जागृत करण्याचे कार्य निष्काम भावनेने करीत आहेत। या कृपेचा लाभ अनेकांना मिळत असल्यामुळे या मार्गात अनेक सेवक येत आहेत। त्या सर्वांना अनेक प्रकारचे फायदे उदाहरणार्थ शारीरिक, आर्थिक, सामाजिक, मानसिक तसेच पुत्रप्राप्ती इत्यादी गोष्टींचा लाभही त्यांना मिळत आहे। त्याचबरोबर त्यांना अनेक चमत्कारिक अनुभव येत आहेत। बाबांनी एका परमेश्वराची प्राप्ती केल्यावरही भगवंत त्यांची कधी-कधी परीक्षा घेतात। त्यातील हा एक प्रसंग आहे। सन 1951 च्या एप्रिल महिन्याची ही घटना आहे। बाबांच्या ज्येष्ठ वहिनी श्री बाळकृष्णरावांची पत्नी श्रीमती सीताबाई यांना स्वप्नात बाबा हनुमानजी यांनी आकाशात उडत असतानाच्या स्थितीमध्ये दर्शन दिले आणि आकाशवाणी केली की सेवकाच्या बाबाच्या 5 भावांच्या कुटुंबात जी बाई गरोदर आहे त्या बाईला मुलगाच होणार आहे आणि त्याचे आयुष्य फक्त 3 महिन्यांचे राहणार आहे। त्यानंतर तो इहलोक सोडून जाईल। यावेळेस श्री नारायणराव यांच्या पत्नी 7 महिन्यांच्या गरोदर होत्या। ती बाई 9 महिने पूर्ण झाल्यावर 1 जुलै 1951 रोजी प्रसूत झाली आणि त्यांनी एका गोंडस पुत्ररत्नाला जन्म दिला। भविष्यवाणी खरी ठरली। श्री नारायणरावांकडे येणारे हे पहिलेच अपत्य आणि तेही पुत्र असल्यामुळे सगळीकडे आनंदी आनंद झाला। बाळाला पाळण्यात घालण्यात आले। गरीब परिस्थिती असूनही मुलाचे बारसे थाटात पार पडले। मुलगा दिवसेंदिवस वाढत होता, छान खेळत होता। त्याला कधी ताप आला नाही, सर्दी झाली नाही, दूध पीत नाही किंवा सारखा रडतो अशी कोणतीही तक्रार नाही। त्यामुळे तो सर्वांचा आवडता होता। त्याचे कौतुकही तितकेच होत होते। तो 3 महिन्यांचा होईपर्यंत त्याला काहीही त्रास झाला नाही। भगवंताची लीला न्यारीच या म्हणीप्रमाणे झालेल्या भविष्यवाणीप्रमाणे 3 महिने पूर्ण झाले आणि दुसऱ्याच दिवशी तो एकाएकी आजारी पडला। त्याचे शरीर एकदम थंड पडले। शरीराची हालचाल बंद झाली। डॉक्टरांच्या उपायाला यश येत नव्हते। सकाळची वेळ होती। त्या मुलाचे वडील नारायणराव त्याला घेऊन महात्यागी बाबा जुमदेवजींकडे आले। वडील खूप रागात होते। ते मुलाच्या मोहमायेत गुंतले होते। त्यांच्याबरोबर कुटुंबातील इतर मंडळी पण गोळा झाली। त्यांनी या मुलाला बाबांच्या समोर खाली झोपवले। ते रागारागाने म्हणाले, आपल्या घरात बाबा भगवंत आहेत तर हा मुलगा जगायला पाहिजे, तरच खरा परमेश्वर आहे, अन्यथा परमेश्वर प्राप्ती खोटी आहे। बाबांना परमेश्वराबद्दलचे असे उद्गार ऐकून खूप वाईट वाटले। त्यांच्यासमोर फार मोठा प्रश्न उपस्थित झाला। कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीचे असे विचार योग्य नाहीत असे त्यांना वाटले। ते निराकार अवस्थेत आले आणि कुटुंबातील लोकांना उद्देशून म्हणाले, बाबा हनुमानजी ने उस बाई को बताया कि बच्चा 3 महीने का आयुष्य लेकर आने वाला है। अब उसका 3 महीने आयुष्य पूरा हुआ है, इसे जाना है। अब इसे किसका आयुष्य दे। आणि आदेश दिला कि परिवार के लोग एक कतार में खड़े हो जाओ और जिसकी इच्छा हो वह कहे कि मेरा आयुष्य इसे दे दो। त्याप्रमाणे सर्व जण पुरुषमंडळी आणि स्त्रिया हे एका ओळीत वेगवेगळे उभे राहिले। सगळीकडे स्तब्धता होती। सर्व विचारमग्न झाले। कोणाच्याही तोंडातून शब्द निघाला नाही की माझे आयुष्य या मुलाला द्या, कारण सर्वांना आपापले प्राण प्रिय होते। प्रत्येकाला वाटत होते की आपण खूप जगावे आणि हे स्वाभाविकही आहे। काही वेळाने त्या मुलाच्या आईने बाबांना विनंती केली की
बाबा मला विचार करायला 2 तासांची मुदत द्या. बाबांनी तिला 2 तासांची मुदत दिली. निराकार बैठक संपली. मुलगा तेथेच पडून राहिला. 2 तासांनी पुन्हा त्याच ठिकाणी निराकार बैठक झाली. मुलगा तसाच अचेतन स्थितीत पडला होता. सर्वजण जमले होते. बाबा निराकारमध्ये आले आणि कुटुंबातील लोकांना म्हणाले, परिवार के लोग सुनो, बच्चे को आयुष्य मिल गया. त्यानंतर पुढील काहीच सांगितले नाही. बाबांचे शब्द त्यांच्या मुखकमलाद्वारे बाहेर पडताच त्या अचेतन मुलाने एकदम जोरात रडायला सुरुवात केली. तेव्हा सर्वजण थक्क झाले. त्या मुलाला कोठून आयुष्य मिळाले याबाबतीत बाबांनी कोणत्याही प्रकारचा उल्लेख केला नाही. अशा प्रकारे भगवंताची लीला न्यारीच ही म्हण बाबांनी सिद्ध करून दाखविली आणि परमेश्वर खरा आहे हे पण दाखवून दिले. 15 दिवसांनंतर त्या मुलाची आई अचानक आजारी पडली. खूप औषधोपचार केले. घरच्या मंडळींनी भगवंताला विनंती केली, पण तिचा काहीही उपयोग झाला नाही. त्या बाईने जी 2 तासांची मुदत मागितली होती त्यामागील कारण, तिची इच्छा काय होती हे तिने कोणालाही सांगितले नव्हते. शेवटी काही दिवसांनी ती परमेश्वराला प्रिय झाली. ती हे जग सोडून गेली. मुलगा अजूनही कायम आहे. तेव्हा बाबांनी सांगितले की या बाईने आपले आयुष्य तिच्या मुलाला दिले. तिने प्रत्यक्षात सर्वांसमक्ष जरी सांगितले नव्हते तरी तिने भगवंताला तशी विनंती केली होती. यावरून आईची ममता किती महान, थोर आहे. तसेच एकाचे आयुष्य संपवून ते दुसऱ्यास ते देता येते हे या उदाहरणावरून या मार्गाने सिद्ध केले आहे. खरोखरच हा मार्ग, मानवधर्म, इतरांच्या तुलनेने जगावेगळा मार्ग आहे. कायम असलेल्या मुलाचे नाव अशोक असून आज तो 40 वर्षांचा आहे. तो सुखी आणि समाधानी असून सर्व गुण संपन्न आहे.